भुसावळात पहाट 3 वाजता पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन यशस्वी। जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर व परिसरात आज पहाटे सुमारे 3 वाजेपासून व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले। या विशेष मोहिमेमुळे सराईत गुन्हेगार, संशयित व्यक्ती आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस प्रशासनाने शहरातील विविध भाग, गुन्हेगारांची वस्ती, संशयितांची ठिकाणे, फरार आरोपींचे संभाव्य वास्तव्य तसेच संवेदनशील परिसरांमध्ये एकाच वेळी धाक कारवाई केली। या कारवाईदरम्यान अनेक व्यक्तींची पडताळणी, चौकशी आणि तपासणी करण्यात आल्याची समोर येत आहे। या विशेष कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आप्पा पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रोबेशनरी डीवायएसपी प्रशांत दरेकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत मोहिमेचे नेतृत्व केले। या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले, भुसावळ तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, सावदा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, नशिराबाद पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, वरणगावचे स. पोनी अमित बागुल व 20 प्रभारी दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे 45 अंमलदार व परिमंडळातील 111 पोलिसांनी यात सहभाग घेतला। या मोहिमेतून 63 संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली असून 99 आरोपी तपासण्यात आले आहे। 112 वाहने तपासून 23 संशयित वाहने जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती आप्पा पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट, भुसावळ। जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांत दिवरे सर यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार आज भुसावळ शहरामध्ये पोलिसांतर्फे कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं। या ऑपरेशनमध्ये भुसावळ डिव्हिजन व मुक्ताईनगर डिव्हिजन यातील अंमलदार जवळ 111 अंमलदार, 20 अधिकारी, भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रोबेशनरी डीवायएसपी, LCB PI त्यांचे 45 अंमलदार, ट्रॅफिकचे 27 अंमलदार असे सर्वांनी मिळून भुसावळ शहरामध्ये जे सराईत गुन्हेगार आहेत, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, मालाविरुद्धचे गुन्हे करणारे, शरीराविरुद्ध गुन्हे करणारे अशांच्या घरी जाऊन झडती घेतली, सदर गुन्हेगारांना चेक केले। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये साधारणतः रेकॉर्डवरील 99 व 54 हिस्ट्री शीटर असे 153 गुन्हेगारांना चेक करण्यात आलं। 63 जे आरोपी आहेत रेकॉर्डवरील त्यांच्या घरांच्या घरझडती घेण्यात आल्या। त्यानंतर त्यांच्याकडील जी वाहनं आहेत, 112 वाहनं, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, त्या वाहनांची चौकशी करण्यात आली, त्यांचे कागदपत्र तपासण्यात आली। या सर्व कारवाईमध्ये आपल्याला समीर शाह जब्बर शाह, दीनदयाल नगर हा एक आरोपी आहे, त्याच्याकडे आपल्याला एक गावठी कट्टा आणि एक कारतूस मिळून आलेला आहे। शम्मी प्रल्हाद चावरिया याच्याकडे आपल्याला एक तलवार मिळालेली आहे। दानिश शेख अकील याच्याकडे देखील एक तलवार मिळालेली आहे। भुसावळ शहरातून संदीप बुधा खांडोरे हा 1 वर्षासाठी तडीपार असलेला आरोपी हा देखील या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळून आला। त्याच्यावर BP ॲक्ट अंतर्गत 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मच्छी मार्केटमध्ये कोम्बिंग दरम्यान चोपडा शहरा येथून चोरी गेलेली आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेली एक मोटरसायकल आपल्याला मिळून आलेली आहे। तसेच लोहमार्ग पोलीस ठाणे खांडवा येथील एक वॉन्टेड असलेला आरोपी सल्तनत अली इराणी राहणार पापानगर हा देखील आपल्याला या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मिळालेला आहे। त्याला देखील ताब्यात घेऊन सदर पोलीस स्टेशनकडे त्याला देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। तसेच भुसावळ तालुका हद्दीतील कनाळा या ठिकाणी देखील ज्या हातभट्टी आहेत त्यांच्यावर कारवाई करून 3 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जवळपास 1 लाखाचा रसायन त्या ठिकाणी नष्ट करण्यात आलेला आहे आणि 3 गुन्हे दाखल केलेले आहेत। सदर कारवाईमध्ये आपण रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, या ठिकाणचे लॉजेस होते, हॉटेल्स होते, हे देखील चेक करून तिथं कोणी संशयित इसम किंवा गुन्हेगार राहत आहेत का याची देखील तपासणी केलेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या सूचनेनुसार ही कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं। यापुढे देखील भुसावळ शहरामध्ये अशाच प्रकारे नेहमी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचं नियोजन केलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स पेडलर
यांचा सुद्धा भुसावळाचे याच्याशी संबंध आढळून आलेला आहे. आजच्या त्यामध्ये आजच्या कारवाईमध्ये कोणी ड्रग्स पेडलर त्याच्यामध्ये आढळले आहे. आजच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये देखील घरझडती करताना आमच्या इन्स्ट्रक्शन होत्या की गांजा असेल, ड्रग्ज असेल, हे देखील कोणाकडे मिळून येतं का, त्या अनुषंगाने देखील तपासणी करावी. आज आपल्याला काही मिळालेलं नाही, परंतु गोपनीय माहिती काढून जे या ड्रग्ज असेल, गांजा असेल, या तस्करीमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्याकडे तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आज देखील आम्ही जे आरोपी चौकशी दरम्यान बोलवले होते स्टेशनला, त्यांना देखील आम्ही सक्त कडक शब्दामध्ये सूचना दिलेल्या आहे की इंस्टाग्रामवरून आक्षेपार्ह थ्रेड करणारे असे कोणतेही व्हिडिओ व्हायरल केले जाणार नाही, जेणेकरून की कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा एखादा गंभीर गुन्हा त्यांच्याकडून घडता कामा नये. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.